सावली, विठ्ठल माऊली कृपेची सावली. कर शोभे कटेवरी उभा विटेवरी, कर शोभे कटेवरी उभा विटेवरी. विठ्ठल माऊली कृपेची सावली, विठ्ठल माऊली कृपेची सावली. विठ्ठल माऊली कृपेची सावली. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. ते नगर पंढरपूर, धन्य ते नगर पंढरपूर. होतो विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर, होतो विठ्ठल विठ्ठल नामाचा गजर. चंद्रभागे नावनी काया सुखावली, चंद्रभागे नावनी काया सुखावली. विठ्ठल माऊली कृपेची सावली, विठ्ठल माऊली कृपेची सावली. विठ्ठल माऊली कृपेची सावली. जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. आषाढी कार्तिकी भक्त करी वारी, आषाढी कार्तिकी भक्त करी वारी. प्रथमनमु गजवदनु गौरीहराचा नंदनु, प्रथमनमो गजवदनु गौरीहराचा नंदनु. सकळ सुरवरांचा बंधनु, सकळ सुरवरांचा वंदनु. मूषक वाहनु नमियेला, मूषक वाहनु नमियेला. प्रथमनमो गजवदनु गौरीहराचा नंदनु. प्रथमनमु गजवदनु गौरीहराचा नंदनु. त्रिपुरावधी गणाधिपती हरे पूजिला
भावे भक्ती त्रिपुरावधी गणाधिपती हरे पूजिला भावे भक्ती एके बाणे त्रिपुर पडला क्षिती एके बाणे त्रिपुर पडला क्षिती तै पशुपती संतोषला तै पशुपती संतोषला प्रथम नमो गजवदनो गौरीहराचा नंदनो प्रथम नमो गजवदनु गौरीहराचा नंदनु पूजिला साही चक्रवर्ती त्यांची अपूर्ती आरती पूजिला साही चक्रवर्ती त्यांची अपूर्ती आरती युधिष्ठिरे पूजिला चतुर्थी युधिष्ठिरे पूजिला चतुर्थी राज्य प्राप्ती झाली सदा राज्य प्राप्ती झाली सदा प्रथम नमो गजवदनु गौरीहराचा नंदनु प्रथम नमो गजवदनो गौरीहराचा नंदनो म्हणून सुरवरी केली पूजा त्रिभुवनी आणिक नाही तुझा म्हणवुनी सुरवरी केली पूजा त्रिभुवन आणिक नाही दूजा विष्णुदास नाम म्हणे स्वामी माझा विष्णुदास नाम म्हणे स्वामी माझा भावे भजा एकदंता भावे भजा एकदंता प्रथम नमो गजवदनो गौरीहराचा नंदनो प्रथम नमो गजवदनु गौरीहराचा नंदनु गौरीहराचा नंदनो गौरीहराचा नंदनो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई हो शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली शिक्षक जन्म मिळाला आई बाबांची गी पुण्याई जीवन सफल हे झाले आज माझी सेवा पूर्ण झाली जीवन
जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. आई बाबांचे संस्काराचे, ओ आई बाबांचे संस्काराचे शब्द हे पडले कानी, जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी, जीवनातील संकटांवर मात केली त्यांनी. शिक्षण देऊन आम्हा, शिक्षण देऊन आम्हा रीत जगण्याची दाविली. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. शाळेच्या या आठवणी मजला, ओ शाळेच्या या आठवणी मजला सतत येतच राहतील. निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल, निरागस विद्यार्थ्यांची आठवण येईल. सहकारी शिक्षक हे, सहकारी शिक्षक हे या हृदयी नेहमी राहतील. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. साथ लाभली महेंद्र तुमची, ओ साथ लाभली महेंद्र तुमची. भाग्य उजळले माझे, कृतिकान वेदिकाया नवरत्न माझे. कृतिकान वेदिकाया नवरत्न माझे. निवृत्तीचा दिस हा, निवृत्तीचा दिस हा कसा धावून आला या क्षणी. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. शिक्षक जन्म मिळाला, काय सांगावी ही पुण्याई. शिक्षक जन्म मिळाला, आई बाबांची ही पुण्याई. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. जीवन सफल हे झाले, आज माझी सेवा पूर्ण झाली. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे. ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे. ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे.
इन सपनों की तस्वीरों से, इन यादों की जंजीरों से अपने दिल को कैसे हम आजाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये लम्हे तो हैं बहुत हसीन, इन लम्हों पर कुछ लिखा नहीं। ये आबाद करेंगे या बर्बाद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। ये लम्हे ये पल हम बरसों याद करेंगे। ये मौसम चले गए तो हम फरियाद करेंगे। बरसों याद करेंगे, बरसों याद करेंगे। सुना है आंगन और सुना ये मन, गुरुवर ना जाओ यही कहती है धड़कन। तुम छोड़ के जाओगे हम सबको रुलाओगे। यादों के मीठे पल हर दम याद आएंगे। प्यारी गुरुवाणी है बड़ी ही सुहानी है। आज है विदाई गुरुवर आंसू की रवानी है। सुना है आंगन और सुना ये मन, गुरुवर ना जाओ यही कहती है धड़कन। गुरु के बिन कोई भी ज्ञान कहाँ पाए। ज्ञान का अमृत देने तुम खुद ही चले आए। प्रेम का धागा ऐसा बांधा अब तोड़ा ना जाए। चौमासा हुआ पावन धर्म लाभ है हमें। शब्द और सुर का संगम मानते हैं हम तुम्हें। सुना है आंगन दर्शन मात्रे मन सर्व मात्रे मन
कामना तुझी सके कापूर लावायचं असं. तुम्ही अरविंदानंद बोधन हरी वाणी नाम तुम्ही माता पिता तुम्ही हरी वाचा मंदिर वाचात्मना भाव यज्ञ सकल्पस्मै नारायणाय समर्पय हरिं विष्णु नारायण विष्णुराम ब्रह्मदेव नाम जानकी हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओम यज्ञ ये पल पल तो होंगे, ये हलचल न होगी दिल में। ये पल पल तो होंगे, ये हलचल न होगी दिल में। दूर नजरों से होंगे, आंखें नम ही रहेगी। आप आगे बढ़े हम कहेंगे, आप आगे बढ़े हम कहेंगे। ये पल पल तो होंगे, ये हलचल न होगी दिल में। जब से आए यहाँ आपसे ही मिले, दिल के अरमां सारे आपसे मिल खिले। आप जैसे बनेंगे एक दिन यहाँ, आप में ही सिमट के था अपना जहाँ। आपको भूल न हम पाएंगे, आपको भूल न हम पाएंगे। ये पल कल तो होंगे, ये हलचल न होगी दिल में। माफ कर देना हमसे हुई जो खता। छोटे हैं हम, छोटे ही रहेंगे सदा। मीठी यादों से ये दिल रहेगा भरा। है दुआ आपका कल हो सुनहरा। याद आए तो आंसू बहेंगे, याद आए तो आंसू बहेंगे। ये पल कल तो होंगे, ये हलचल न होगी दिल में। दूर नजरों से होंगे, आंखें नम ही रहेंगी। आप आगे बढ़े हम कहेंगे, आप आगे बढ़े हम कहेंगे। ये पल कल तो होंगे, ये हलचल न होगी दिल में। ये पल कल तो होंगे, ये हलचल न होगी दिल में। आता विसाव्याचे क्षण, आता विसाव्याचे क्षण। माझे सोनियाचे मणी, आता विसाव्याचे क्षण। माझे सोनियाचे मणी, सुखे गोविता ओविता।
सांगावे नवल दूर राणीची पाखरे ओल्या अंगणी नाचता ओल्या अंगणी नाचता होती माझीच नात रे आता विसाव्याचे क्षण कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी कधी होते डोळे ओले मन मानसाची तळी माझे we honor a wonderful person who is retiring. This person has worked hard for many years and has done a great job. We are very happy to be a part of this special moment. Let us all take a moment to think about the hard work and dedication that goes into a long career. It is not easy to work for so many years. It takes a lot of efforts, patience and commitments. Tonight, we show our respect and appreciation for this hard work. We are incredibly fortunate to have with us today
are truly remarkable individuals. I would like to extend a warm and heartfelt welcome to our distinguished guest. Honorable Dr. Shri A.S. Sawant sir, former Assistant Commissioner, Navodaya Vidyalaya Samiti, Pune region. Our another guest, respected Shri K.Y. English sir, Principal, PM Shri Jawahar Navodaya Vidyalaya, Tuljapur. Respected Shri J.S. Patil sir, former Principal of PM Shri Jawahar Navodaya Vidyalaya, Aurangabad. And also Shri S.G. Adore sir, former Principal of JNT. And also today we are with us that is Siddheshwar Prashala, Principal, that is Manmal Kulkarni sir. And also we are present today OS Nanti Kulkarni sir from Punjab. Your esteemed presence has been glorified the event and added a vibrancy to our Hanuman gathering. Solapur. Then professional education completed in 1990 from Kalayan College, Solapur. Sir joined Navodaya Vidyalaya Samiti in 1990 and first posting was at Jawahar Navodaya Vidyalaya, Nad, Taluka Samba, District Jammu on 16th August 1990 and gave his helping hands to school from 1990 to 1995. Then Sir transferred in Jawahar Navodaya Vidyalaya, Latur. And there, Sir has been completed almost 12 years service from 1995 to 2007. Afterwards, in the year 2007, Sir again transferred at Jawahar Navodaya Vidyalaya, Mothuka, District Faridabad, Haryana, and gives his 5-year service from 2007 to 2012. And then again transferred at PM Shri Jawahar Navodaya Vidyalaya, Pokhrapur, Taluka Mohol, District Solapur. Here, Sir has completed
शिक्षक ज्यांनी शाळेला आपले घर मानले आणि शिक्षक म्हणून 35 वर्ष त्यांनी आज इकडे कार्यरत होते आणि आज ते निवृत्त होत आहेत. 1990 साली त्यांनी या शाळेत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि तेव्हापासूनच त्यांनी केवळ पुस्तके शिकवली नाही तर त्यांनी विद्यार्थ्यांनाही घडवलं आहे. त्यांच्यासाठी शिक्षण म्हणजे फक्त वर्गात शिकवणे नव्हे, प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगली व्यक्ती बनवणे आहे. आणि मला असं वाटतं की ते वर्गामध्ये एक मार्गदर्शक, स्पोर्ट्स टाईममध्ये व्हॉलीबॉल खेळताना मित्र आणि हाऊसमध्ये त्यांचे पालक असे 3 भूमिका निभवलेल्या आहेत त्यांनी. मी अनेकदा पाहिले वर्गात त्यांना अनेक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिलेलं अभ्यासामध्ये. एखादा विद्यार्थी जर कोणत्या अभ्यासात कच्चा असेल तर त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष देऊन त्याच्यावर जास्त मेहनत घेऊन त्याला व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणूनच त्याचे आज अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी आहेत. पप्पाची शिकवण्याची पद्धत नेहमीच वेगळी होती. ते फक्त शिकवताना अभ्यासावर लक्ष नाही देत, ते सोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावही देत होते. प्रत्येक विद्यार्थ्यांचे वेगवेगळे कलागुण म्हणजे कोणाला खेळात इंटरेस्ट असेल, कुठला अभिनय करण्यात इंटरेस्ट असेल, सर्वांना प्रोत्साहित करत होते. मला आजही आठवण आहे त्या शाळेत कोणताही कार्यक्रम असो, सांस्कृतिक स्नेहसंमेलन किंवा 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, बाकी डान्स, नृत्य स्पर्धा, सर्व कोणते पण कार्यक्रम असू दे, सर्व कार्यक्रमामध्ये त्यांनी आतापर्यंत जातीने लक्ष देऊन विद्यार्थ्याकडून प्रत्येक म्हणजे अभ्यास करून घेत होते. त्यांना मार्गदर्शन करत होते व्यवस्थित. आणि त्यांचं असं होतं की कोणताही कार्यक्रम या शाळेमध्ये असेल तर प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी स्वतः प्रत्येक कार्यक्रमाची जिम्मेदारी घेऊन त्या कार्यक्रमाला उत्तमरित्या पार पाडण्याचं काम केलेलं आहे. पप्पांना पोवाडे, नाटके, वक्तृत्व स्पर्धा यांच्यामध्ये चांगला अनुभव आणि त्यांचा चांगला हातखंडा होता. तर हे सर्व कार्यक्रम जर असतील तर सर्व विद्यार्थी त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी येत असतील. व्यायामाची, खेळाची सर्वांची आवड असल्यामुळे तर विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी फक्त खेळावरती नाही तर शिस्तही लागली. याच्यामुळे सकाळी लवकर उठण्याची सवय. आणि ते नेहमी सांगायचे की when health is lost, nothing is lost. When wealth is lost, nothing is lost. When health is lost, something is lost. When character is lost, everything is lost. मी तुमचा मुलगा म्हणून विद्यार्थ्यांसमोर सांगू इच्छितो की तुम्ही एक उत्कृष्ट शिक्षक आहातच आणि एक आदर्श वडील पण आहेत. तुम्ही माणूस मला म्हणून जे दिलेलं आहे ते खूप अमूल्य आहे. आणि तुम्ही 33 वर्षाच्या सेवेत आणि आजही त्यांच्या हाऊसमध्ये सर्व इकडे शिवरायांचे मावळेच आहेत. आणि काय निलगिरी हाऊस आहेत का मावळे सगळे गडावर? आणि मी असं बोलतो की आणि आम्ही सर्व तुमचे मावळे आहेत आणि तुमचे मावळेच राहणार. आणि या सर्व मावळ्यांकडून आमचा एक मानाचा मुजरा स्वीकारावा. हे बोलून मी 2 शब्द संपवतो. Thank you, sir. To people and have them very fine and very good health ahead in the future. Thank you very much.
जीवनात येतात अडचणी खूप, पण त्यांना दूर करणारा पाहिजे. जीवनात येतात अडचणी खूप, पण त्यांना दूर करणारा पाहिजे. जीवनात आहे संकटाचा डोंगर खूप मोठा, पण तो पार करणारा पाहिजे. आणि जगात जर अज्ञानी लोक असतील तर तुमच्यासारखे शिक्षक पाहिजेत. तुमच्या महानतेचा फार मोठा इतिहास, तुमच्या महानतेचा फार मोठा इतिहास, जो ऐकतो त्यालाच आहे त्याची आस. तुम्ही नसलात तरी सोबत राहील तुमचा भास, राहील तुमचा भास, आणि प्रत्येक क्षणी जागवेल तुमचा आत्मविश्वास. विद्यार्थ्यांचे तुम्ही शिल्पकार, दिला तुम्ही त्यांना आकार. तुमच्या महान विचारांना मिळत होता होकार, म्हणूनच झाले आज विद्यालयाच्या विकासाचे स्वप्न साकार. धन्यवाद. राजे देखील आहेत इथं. कठीण परिस्थितीतून कष्टाने वर आलेले एक उत्तम उदाहरण आहेत आमचे पप्पा. आणि ते म्हणतात ना, हार्ड वर्क इन सायलेन्स अँड लेट द सक्सेस मेक द नॉईस. आणि हे तेच सक्सेस आहे जे सेलिब्रेट अँड अप्रिशिएट करायला आज आपण सर्व इथे जमलेलो आहे. हो ना? आमच्या घरात सर्वात हेल्थ कॉन्शियस जर कोणी असेल तर ते फक्त पप्पाच. अगदी म्हणलं तर 4 लोकांचा व्यायाम आमचे पप्पा एकटेच करतात. ते नेहमी म्हणतात, सुबह शाम की ताजी हवा, लाख रुपये की दवा. मला अजूनही आठवते, लातूरमध्ये रोज पहाटे ते मला मॉर्निंग पीटीला सोबत घेऊन जायचे. आणि त्यांच्यामुळेच हेल्थ आणि स्पोर्ट्स ह्यांचं इम्पॉर्टन्स माझ्यामध्ये रुजू झाले. पप्पा किती छान शिक्षक आहेत हे मला सांगण्याचं तुम्हाला तर गरज नाहीच आहे म्हणा, पण माणूस म्हणून ते अतिशय उत्तम. ते फारच मोठे मनाचे, पटकन कोणावरही विश्वास ठेवतात आणि दुसऱ्यांना मदतीला तत्पर राहणारे व्यक्तिमत्व आहे. पप्पांना काम करताना बघून मला वाटायचं की कधी एकदा मी पण काम करायला सुरू करेन. कारण पप्पा कधी काम करायचं म्हणून करायचे नाही, तर ते नेहमीच त्यांचं काम एन्जॉय करायचे, ते जगायचे. शिकवणं म्हणजे त्यांचं प्रोफेशन सोडून पॅशन म्हणलं तरी खरंच आहे, नाही का? पप्पांचा आतापर्यंत सक्सेसफुल प्रवासमध्ये पप्पांची तर मेहनत आहेच, पण तेवढीच माझ्या मम्मीची देखील आहे. तिच्या सपोर्ट शिवाय हे प्रवास काही एवढं सोपं नव्हतं. आफ्टर ऑल ते म्हणतातच, बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन. आणि इथे तर हुशार, हजर जबाबी, कानडी माझी आई आहे, मग तर विषयच नाही. त्यांचा शिक्षक म्हणून आतापर्यंतचा प्रवास तर अविस्मरणीय आहेच, पण या पुढचा देखील तसंच असावा अशी माझी आशा. असं म्हणतात, रिटायरमेंट इज वेन यू स्टॉप लिव्हिंग ॲट वर्क अँड स्टार्ट वर्किंग ॲट लिव्हिंग. हे मात्र पप्पांना लवकरच शिकलं पाहिजे. शेवटी पप्पांना एवढंच म्हणेन, कई जीत बाकी है, कई हार बाकी है, अभी जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चले हैं नई मंजिल के लिए, ये तो एक पन्ना था, अभी तो पूरी किताब बाकी है. धन्यवाद. होत आहात सर, रिटायर होत आहात सर, काय गुरुदक्षिणा देऊ? हे तुम्ही म्हणताय. रिटायर होत आहात सर, काय गुरुदक्षिणा देऊ? घेऊन साऱ्या सवयी तुमच्या आम्ही यशस्वी होऊ. नाही का? रिटायर होत आहात सर, काय गुरुदक्षिणा देऊ? घेऊन साऱ्या सवयी तुमच्या आम्ही यशस्वी होऊ. राजबिंडे तुमच्यासारखे नसलो तरी, राजबिंडे तुमच्यासारखे नसलो तरी सदैव आनंदी असू, आणि तुमच्यासारखे आणूत आम्ही जगाच्या तोंडी हसू. कळतंय का? पुढे बघा. आम्ही शिष्य वीरनाथाचे, आम्ही शिष्य वीरनाथाचे, आम्ही आदराने म्हणू तुमचा धडा गिरवत सर, आम्हीही अजातशत्रू बनू. अजातशत्रू म्हणजे काय? ज्याचा कुणीही शत्रू नाही असा. म्हणून काय म्हटलंय? आम्ही शिष्य वीरनाथाचे, आम्ही आदराने म्हणू तुमचा धडा गिरवत सर, आम्हीही अजातशत्रू बनू. आणि पुढे बघा. आयुष्याच्या वाटेवर,
आयुष्याच्या वाटेवरती तुमचेच गुण गाऊ, सदैव उकरंडे सर आम्ही मदतीसही तत्पर राहू. नाही का? उकरंडे सर नेहमी तत्पर असतात मदतीस. त्यामुळे नाही का, आम्ही सगळी पेंडिंग कामे फटाफट आठवू आणि तुमच्यासारखे अगदी 0 मिनिटात संपवू. सुरू करू, 1000 वर्षे जगावा आमचा लाडका गुरु. आणि शेवटी बघा आमच्यातल्याही मराठी मनाला नक्की फुटेल पाझर. आमच्यातल्याही मराठी मनाला नक्की फुटेल पाझर. आणि उकरंडे सर आम्ही तुम्हाला आठवूत अगदी जन्मभर. आणि उकरंडे सर आम्ही तुम्हाला आठवूत अगदी जन्मभर. पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू सर. पण चंद्रासारखे कोणी नाही. आकाशात तारे तर खूप आहेत, पण चंद्रासारखे कोणी नाही. या जगात भाऊ तर खूप आहेत, पण माझ्या भावासारखा कोणीही नाही. आईवडिलांचे आम्ही 4 बहीण भावंडे होते. हा सगळ्यात लहान भाऊ आहे. माझे आई वडील आणि खूप कष्ट करून आम्हाला शिकवले. त्यावेळेस अशी आमची परिस्थिती नसतानाही त्याला सोलापूरला शिकायला ठेवले. लहानपणापासून तो खूप जिद्दी आणि हट्टी होता. शनिवार रविवार आले की तो आई वडिलांच्या हाताखाली शेताखाली काम करायचा. असा सगळ्याला खूप मदत करायचा. खूप कष्ट करून चांगले मार्क मिळवले आणि आई वडिलांचे कष्टाची चीज केले. त्याला आम्ही लाडाने राजा म्हणायचो, पण दिसायलाही तो राजकुमारच आहे. गोड सुंदर राजवाडा दिसायचा तो. सगळ्यांशी प्रेमाने वागायचो. तो सूर्यासारखा तेजस्वी आहे, फुलासारखा मोहक आहे, सरस्वती सारखा विद्वान आहे, कुबेरासारखा धनवान आहे आणि राजासारखा दानशूर आहे. मनाने दिलदार आहे म्हणून तो तुळजापूर नगरीतील आई तुळजाभवानीच्या पाठीशी आहे. तुळजाभवानी आमच्या पाठीची आहे. श्री गणेशाची कृपा आहे, पंढरीच्या विठ्ठलाचे आशीर्वाद आहे. म्हणून अशा विठ्ठलाच्या नगरीत मोहोळमध्ये हा सोहळा संपन्न होण्याचे भाग्य त्याला लाभले. आणि त्याला असेच प्रत्येक कार्याने यश मिळून त्याला खूप प्रामाणिक होता. त्याला पहिल्यांदा जम्मू काश्मीर येथे नवोदय विद्यालयामध्ये नोकरीसाठी बोलवले. आम्हाला सगळ्याला वाटत होते तो एवढ्या लांब नको म्हणून पाठवायला तयार नव्हते, पण तो सरकारी नोकरी म्हणून गेला. एवढ्या लहान वयात एवढ्या लहान संकटा नोकरीला एवढ्या लांब नोकरीसाठी बाहेर पडला. तो खूप तारेसारख्या कसरत होता, पण त्यांच्या प्रयत्नाने ते शक्य झाले. जम्मू काश्मीर, लातूर, दिल्ली आणि मोहोळ अशा वेगवेगळ्या ठिकाणी जीवनाचा प्रवास करताना त्याला खूप अडचणी आल्या. खूप संघर्ष करावा लागला. आई वडील लवकर गेले, बहीण, मोठे भाऊ अशा अनेक संकटांना त्याला तोंड द्यावे लागले. अचानक गेल्यामुळे घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही त्याने धैर्याने सर्व संकटांना तोंड दिले. त्यांच्यासोबतही त्यांच्या कुटुंबाची त्यांना साथ होते. बहीण भावांचं नातं खूप घट्ट, प्रेमाचं, मायेचं, जिव्हाळ्याचं अतूट असतं. चंदनासारखा सुगंध पसरतो. अनेक संकटांना
आदरणीय गुरुजन श्री सावंत सर, श्री कोठारी सर, पिंपले सर, ओकरडेकर सर और सभी मेरे विद्वान शिक्षक वृंद और प्यारे छात्र छात्राओं, पूरी आपकी यही शुभकामना है कि ये बहुआयामी व्यक्तित्व है, सभी गुण संपन्न। ये सिर्फ एक शिक्षक की भूमिका में यहाँ पे नहीं है, तो वी एक्टेड एज a brother, as the Kyle sir shared. We acted as a parents for the students, and whenever तो हम कहेंगे कि इनको अलविदा नहीं करेंगे, दे विल कंटिन्यू विद अस, ओके? मैं उनका तहे दिल से हार्दिक आभार व्यक्त करता हूँ और टीएमसी जवाहर नवोदय विद्यालय तुळजापूर जिल्हा धाराशिवचे माझे निकटचे मित्र प्राचार्य आदरणीय केवाय इंगळे सर, त्यांचा सूर्य जरी तुळजापुरात उगवलेला असला तर त्या सूर्याचे किरण इंगळे यांची किरण सोलापूरमध्ये पडलेले असायचे. जेव्हा जेव्हा इन्स्पेक्टर असेल तेव्हा तेव्हा ते आवर्जून उपस्थित राहायचे आणि व्हॉलीबॉलच्या खेळामध्ये आमचे दोघांची दिगलबंदी चालायची आणि जोरदार अशा प्रकारचा खेळ लातूरमध्ये होत होता आणि या ठिकाणीही ते त्या आठवणी विसरलेले नाहीत. त्यानंतर जवाहर नवोदय विद्यालय औरंगाबादचे माजी प्राचार्य आदरणीय जी एस पाटील सर, माझे चालते बोलते कमी हैदराबाद रिजनचे सेक्शन ऑफिसर आदरणीय धनंजय उंबरकर सर, तुळजापूरचे उपप्राचार्य श्री बडे सर आणि तुळजापूरहून उपस्थित असलेले आदर व्यक्त केला, ज्याने माझ्याबद्दल जिव्हाळा व्यक्त केला, जे अतिशय जवळ होऊन माझ्यावर भरभरून प्रेम करतात आणि या ठिकाणी जे सर्व उपस्थित राहिलेले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. भरपूर वेळ झालेली आहे, जेवणाची व्यवस्था विद्यालयामध्ये केलेली आहे. जो आदर व्यक्त केला, जे प्रेम व्यक्त केलं, जो जिव्हाळा व्यक्त केला, तो कधीही माझ्या स्मरणातून जाणार नाही. सूर्य जरी मावळला तरी प्रकाश मागे रेंगाळतो, सहवास जरी संपला तरी आठवणीचा सुगंध मागे दरवळतो आणि मी जरी इथून गेलो तरी तुमच्या आठवणीचा सुगंध सतत माझ्या स्मरणात राहील, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. तुम्ही दिलेलं प्रेम, तुमचा जिव्हाळा, तुमचा स्नेह अखंड माझ्या स्मरणात राहील याची मी ग्वाही देतो आणि जास्त काही सांगत नाही. सर्वजण शिक्षणासाठी आलेले आहोत, सर्वजण सुखासाठी आलेलो आहोत. त्यासाठी दोन ओळी: अंधी वासना, अत्याचार, आक्रमक स्वार्थ इत्यादीने दूषित झालेलं नसावं. मराठीचे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू सखाराम खांडेकरनी एक कादंबरीमध्ये सांगितलेलं आहे, सगळेजण सुखाच्या शोधात आहे, पण ते सुख गंगेच्या पाण्यासारखं, पावसाच्या पाण्यासारखं स्वच्छ, निर्मळ आणि अकलंकित असलं पाहिजे. आणि ते अकलंकित असलं पाहिजे. आणि असं जर असेल तर आपलं जीवन सुंदर राहील आणि नेहमीच मदत करण्याचा स्वभाव आहे. साहेब मला नेहमी म्हणायचे, देवा तुम्ही गेल्यावर कसं व्हावा. मी म्हणलं काही होत नाही, तुमच्याबरोबर मी सोबत करतो. एप्रिलपर्यंत मी राहतो, मेचा दिवस सुट्टीचा असतो, जूनमध्ये तुमची रिटायरमेंट आहे, काळजी करण्याची. खुश भी हूँ मजबूर भी, नहीं रुक सकता अब जाना होगा. मैं कभी फूल था जिस बगिया का, उसे बिन मेरे ही सजाना होगा. खुश भी हूँ मजबूर भी. कुछ फूल जो मेरे साथ खिले थे, कुछ खिले हैं देखो, कुछ टूट गए. कुछ सजे हैं अब भी गुलदस्तों में, कुछ दूर हुए, कुछ छूट गए.
कितने मौसम कितने पतझड़ हमने साथ बिताए देखो, बारिश लू बसंत में भी हम साथ साथ मुस्काए देखो। इन यादों की भरकर पिचकारी अब आगे रंग जमाना होगा, खुश भी हूँ मजबूर भी, नहीं रुक सकता अब जाना होगा, नहीं रुक सकता अब जाना होगा। मैं कभी फूल था जिस बगिया का, उसे बिन मेरे ही सजाना होगा। आज जुदा जो हो रहा हूँ, दिल से जुदा ना हो पाऊंगा। जब भी गुजरोगे राह से मेरी, सच कहता हूँ याद आऊंगा। जो प्यार मिला है तुम सबसे, इस प्यार का मुझ पर कर्ज रहेगा। मान सम्मान सब मिला यहीं से, मेरे यहाँ होने का मुझे गर्व रहेगा। पर जब भी पड़े जरूरत मेरी, पर जब भी पड़े जरूरत मेरी, हल्की सी आवाज लगा लेना। सो जाए ये ज़मीर मेरा तो झकझोर के इसको जगा लेना। फिर से यहीं मैं खड़ा मिलूंगा, इस प्यार का कर्ज निभाना होगा। मैं कभी फूल था जिस बगिया का, अब छोड़ उसे मुझे जाना होगा, अब छोड़ इसे मुझे जाना होगा। खुश भी हूँ मजबूर भी, नहीं रुक सकता अब जाना होगा, नहीं रुक सकता अब जाना होगा। Thank you so much.